पनवेल स्टेशनच्या बाहेरच आलेल्यावर आपण पाहू शकतो एक इलेक्ट्रिकलची वायर समोरची ती घरावर पडलेली आहे। हे बघा पुढे आग लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा किती भयंकर अशी आग लागलेली आहे। याचं कारण अद्याप कळलेलं नाही आहे, तरी अंदाज म्हणून ही वरची वायर कदाचित पडली असेल किंवा काही घटना घडली असेल, त्यामुळे हे बघा तुम्ही किती जोरात आग लागलेली आहे। बघा इथे किती भयंकर अशी आग लागलेली आहे आणि बाजूलाच पार्किंग आहे, तर पार्किंगला देखील नुकसान गाड्यांचं देखील नुकसान होऊ शकतं। हे बघा तुम्ही पाहू शकता। ह्याचं कारण अद्याप आपल्याला कळलं नाही आहे, पण तुम्ही आग पाहून अंदाज येऊ शकतो की काय कारण असेल। हे बघा अजून फायर ब्रिगेड आलं आहे की नाही ते आपल्याला पाहावं लागेल। खाली आग लागली का काय झालं? नाही, सिलेंडर उचलला। आग लागण्याचा आपल्याला प्राथमिक अंदाज मिळालेला आहे। ही फायर आहे ती खाली पडलेली आहे, त्यामुळे ही आग लागलेली आहे। कदाचित प्राथमिक अंदाज आपल्याला हा कळतोय की ती वायर पडलेली आहे आणि त्यामुळे ही आग लागलेली आहे। तर फायर ब्रिगेड आता थोड्या वेळात येईल आणि आग विझवण्याचा प्रयत्न करेल। फायर ब्रिगेडवाले आलेले आहेत, ते बघा आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण पाहू शकतो घटनास्थळी फायर ब्रिगेडवाले आलेले आहेत। प्राथमिक अंदाजानुसार आपल्याला कळालं आहे की ही वरची वायर जी टाटाची वायर आहे ती पडली आहे खाली, त्यामुळे ही आग लागणे आणि फायर ब्रिगेडवाले आलेले आहेत, तर आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। बाजूलाच पार्किंग केलेली आहे, काही नुकसान झालेलं नाही आहे गाड्यांना। आपल्याला वायर दिसते बघा, ही जी समोर वायर आहे ही हातूनच खाली आलेली आहे। पुढे काहीतरी लूज कनेक्शन झालं त्यामुळे ती वायर खाली आली किंवा खाली पडली आहे ती, तरी ही बंद केलेली आहे। हे बघा ही समोर आहे वायर पडलेली आहे, पहा हे बघा। हे बघा इथे आपण पाहू शकतो ही वायर खाली पडलेली आहे। लोक कशी बिंदास चालत आहेत बघा, पण वायरला करंट नाही त्यामुळे ठीक आहे। पाहू शकता तुम्ही कशी वायर पडलेली आहे आणि लोक बघा कसे ये जा करत आहेत। हे बघा काही सुरक्षाच नाही आहे, लोकांना कसली भीती नाही आहे बघा, बिंदास जा ये करत आहेत। रिक्षा देखील जा ये करते त्या वायरीवरून। आपण सुरक्षेचा उपाय म्हणून आपण ह्या साईडने जाऊया खालून। ही बघा ही वायर बघा, लोकांच्या सुरक्षेचा काय उपाय वगैरे नाही आहे इथे, तरीही लोक ये जा करत आहेत ह्या वायरीवरून। ही बघा थँक्यू। हे बघा तर आता आपण पुढे जाऊया, जिथे आग लागली तिथे जाऊया आपण। आणि हे बघा खुल्ला, हे बघा पाहू शकतो ही जी वायर आहे ही वरून खाली आलेली आणि ती अशी गाड्यांवरती पडलेली आहे। पहा ती बरं आहे की ती वायरला करंट नाही आहे। हे बघा एक वायर पडली आहे, ह्या साईडून लोक जात नाही पण त्या साईडून लोक जात होती। हे बघा आग विझवण्यात आलेली आहे। हे फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील आलेल्या आहेत तिथे। आग मला वाटतं विझली आहे, वाटतं आग विझवली आहे वाटतं फायर ब्रिगेडने। हे बघा ह्या अग्निशमनच्या गाड्या आलेल्या आहेत, पनवेल महानगरपालिकेच्या आहेत ह्या गाड्या। बघू शकतो आपण त्या साईडला ही आग लागलेली आहे। त्या साईडला आग लागलेली आहे, तर ह्या फायर ब्रिगेडने आग विझवलेली आहे। खूप खूप धन्यवाद अग्निशमनच्या कामाला। बघा त्याने आग विझवलेली आहे। ही अजून एक गाडी आलेली आहे, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनची फायर सर्व्हिस आहे ही। बघा ही आग लागलेली आहे। प्राथमिक अंदाज आपल्याला कळालाच आहे की ह्यातलीच एक वायर खाली पडली आणि त्याने आग लागलेली आहे, असा प्राथमिक अंदाज आपल्याला आहे। त्याने ही आग लागलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की आगीचं रूपांतर जास्त नसल्याकारणाने आग विझवण्यात आलेली आहे, तरी आगीचं जास्त रूपांतर जास्त नसल्याने काही जीवितहानी झालेली नाही आहे। बघा आग तातडीने विझवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो अग्निशमन केंद्राच्या गाड्या आलेल्या आहेत। हा संपूर्ण जो परिसर आहे, हा बघा हा जो संपूर्ण परिसर आहे, हा जो आपल्याला झोपडपट्टी पाहायला मिळते आहे, ह्याच्यावरती हा हाय टेन्शनच्या वायर आहेत। हा बघा ह्या ज्या हाय टेन्शनच्या वायरच्याच खाली ह्या संपूर्ण हा रहिवासी एरिया आहे। तर ह्यांना उपाय म्हणून ह्यांना तातडीने घरं द्यावीत जीवितहानी वाचण्यासाठी। हे बघा हा आता तुम्ही पाहिलात हा भयंकर होता।
बघा महानगरपालिकेने ह्यांना तातडीने घरं द्यावीत दुसऱ्या ठिकाणी. हे ट्रेनमधलं वास्तव कधी संपणार, काय परिस्थिती आहे बघा करून ठेवलेली आहे. पनवेल स्टेशनच्या ह्या बाजूला पाहिलात तर हा एक ब्रिज बनतो आहे, त्याचं देखील काम चालू आहे. बघा त्या साईडला त्याचं काम चालू आहे. तर हा ब्रिज आपल्याला त्या साईडला सोडेल. तर प्लॅटफॉर्म नंबर आता आपण 5वरती आहोत आणि ह्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर 6, 7 समोरच आहे आणि टर्मिनलचं देखील काम चालू आहे तिकडे पुढे. हे बघा ट्रेन आलेली आहे, बघा गर्दी झालेली आहे. बघा तुम्ही पाहताय कोण भुयारी मार्गाचा उपयोग करत नाही आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता ह्या ब्रिजला बरीच गर्दी होते. तर त्या भुयारी मार्गाचा कोण उपयोग करा आणि त्या साईडनी गर्दी कमी झाली पाहिजे. हे बघा किती गर्दी केलेली आहे बघा. भुयारी मार्गाचा कोण उपयोगच करत नाही आहे पहा. हा बघा हा इथे भुयारी मार्ग आहे. ह्या भुयारी मार्गाने प्लॅटफॉर्म नंबर 6, 7ला जायचा रस्ता आहे, पण इथून कोण जात नाही आहे. त्या पुढच्या ब्रिजला गर्दी करतात सर्व. हा बघा हा एक भुयारी मार्गाला जायचा रस्ता, प्लॅटफॉर्म नंबर 6, 7ला जायला इथून. तो हे ब्रिजचं काम देखील चालू आहे इथे. बघा हा परिसर आहे संपूर्ण पनवेल रेल्वे स्टेशनचा. फक्त 3च प्लॅटफॉर्म आहे तिथे, त्यामुळे ट्रेनला गर्दी होती खूप, त्यामुळे आणि ब्रिजला देखील गर्दी होते. पुढे आहे WDFC लाईन. हे बघा ही आहे WDFC लाईन, पट्टी टाकलेली आहे, दुसऱ्या पट्टीचं काम चालू आहे. व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.